फूड एंड ड्रग प्रशासन ने बैन गुटखा और पान मसाला पर छापा मारा। फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन ने पिंपरी चिंचवड शहर के चिखली इलाके में बैन गुटखा और पान मसाला पर छापा मारा है। राज्य में पहली बार गुटखा विक्रेताओं के विरुद्ध मकोका के तहत कार्रवाई होने जा रही है। फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन को मिली गोपनीय जानकारी के आधार पर चिखली इलाके में एक गोदाम पर छापा मारा गया और 20 लाख रुपए से ज्यादा कीमत का बैन गुटखा और पान मसाला जब्त किया गया। जब्त किया गया बैन गुटखा और पान मसाला रुस्तम खान और बाबर खान ने स्टोर किया था। साथ ही गौस मोयुद्दीन गुटखा का सप्लायर है और राणा प्रताप सिंह और देवराम दिवास बैन पान मसाला और गुटखा सप्लाई करने का रैकेट चला रहे हैं। इसलिए हम उनके खिलाफ मकोका एक्ट के तहत कार्रवाई करने का प्रस्ताव तैयार कर रहे हैं। फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट के अधिकारियों ने ऐसी जानकारी दी। माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंडे साहेब यांच्या आदेशान्वये सतत अन्न व औषध प्रशासनाअंतर्गत वेगवेगळ्या कारवाया घेतल्या जातात। आम्हाला सकाळी 4 वाजता माहिती भेटली होती की चिखली परिसरात जे प्रतिबंधित अन्न पदार्थ आहेत, गुटखा, पान मसाला वगैरे, तर त्याचं एक गोडाऊन आहे। तर गोपनीय माहितीनुसार आम्ही इथं पोहोचलोय आणि सध्या कारवाई घेण्यात येते। सध्या 3 गोडाऊन 3 रूम मध्ये मोजणी चालू आहे, पण अंदाजन 20 लाखाच्या वरतीच अपेक्षित आहे क्वांटिटी। एकदा मोजणी झाली की आम्ही कन्फर्म सांगू शकतो की किती अमाउंट होता म्हणून। अन्न व औषध प्रशासनाअंतर्गत फक्त प्रतिबंधित अन्न पदार्थच नव्हे तर इतर अन्न पदार्थाविरुद्ध ही सतत कारवाई चालू आहे आणि चालूच राहणार आहे। अन्न व औषध प्रशासनाकडून जिथं भी भेसळयुक्त अन्न पदार्थ आहे किंवा कमी दर्जा किंवा जे अप्रमाणित अन्न पदार्थ आहेत त्याच्या व्यतिरिक्त सतत अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाया चालू राहतील। आणि ह्या कारवाई संदर्भात आमची अशी माहिती आहे की रुस्तम खान आणि बाबर खान हे दोघांचा हे माल होता आणि त्याच्या व्यतिरिक्त ह्यांचं जे आहे गौस मोहिउद्दीन म्हणून त्याचा सप्लायर आहे। आणि सध्या हे जे रॅकेट आहे तर ते राणा प्रताप सिंग आणि देवाराम दिवसे हे लोक चालवत आहे। तर आमची अन्न व औषध प्रशासनाकडून सतत कारवाया असेच चालू राहणार आहे। तर आम्ही जनतेला म्हणजे सगळ्यांना विनंती करतो की कुठल्याही प्रकारचा प्रतिबंधित अन्न पदार्थ ठेवू नये, अन्यथा आपल्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल। आणि जे मी नमूद केलेले नाव आहे रुस्तम खान आणि बाबर खान आणि ते गौस मोहिउद्दीन, तर ह्यांच्या विरोधात आम्ही मकोका प्रस्तावित करणार आहोत। मागच्या कारवाईत केलं होतं आणि ह्या कारवाई अंतर्गतही आम्ही मकोका प्रस्ताव करणार आहोत आणि आम्हाला अपेक्षा आहे की त्यांच्या विरोधात मकोकाच्या कलमांतर्गतही गुन्हा दाखल होईल। ब्यूरो रिपोर्ट, VSRS न्यूज, चिखली, महाराष्ट्र।